शेतकरी मित्रांनो नमस्कार. इकोफंगी बी त्याचा विधी आणि वापर कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो 100 किंवा 200 लिटर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 किलो गूळ घालायचा आहे. इकोफंगीची पुडी त्यामध्ये फोडून आपल्याला मिक्स करायची आहे आणि 1 किलो बटाटे शिजवून बारीक करून ते त्या द्रावणात टाकायचे. 6 दिवसांनी मित्रांनो हे द्रावण तयार होतं. इकोफंगी बी म्हणजेच बिवेरिया बॅसियाना हा मायक्रोबियल बॅक्टेरिया ह्यामध्ये आहेच. त्याचसोबत यामध्ये कित्येक बॅक्टेरियांचे स्टेन घालण्यात आलेले आहेत. मित्रांनो 6 दिवसानंतर हे द्रावण उसाच्या रंगासारखं चॉकलेटी, पिवळट, हिरवट, पांढरट अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपणास तयार झालेले दिसते. कारण यामध्ये बिवेरिया बॅसियाना आणि त्याचे अनेक बॅक्टेरियांचे स्टेन्स त्यामध्ये उपलब्ध असल्याने त्याचा कलर असा वेगवेगळा येतो. तर मित्रांनो हे इकोफंगी बी हे अतिशय शक्तिशाली जैविक कीटनाशक तसेच पीक संवर्धक म्हणून काम करतं. आता मित्रांनो आपण 6 दिवसात इकोफंगी बी हे औषध तयार केलं आहे. आता हे वापरायचं कोणत्या पिकांवर? तर मित्रांनो कोणत्याही पिकासाठी आणि कोणत्याही किडीसाठी, मग ती फुलकिडे असू देत, मावा, तुडतुडे, थ्रिप्स, माइट्स, लष्करी अळी, बोंड अळी, त्यानंतर हुमणी, कोणत्याही अळ्या, तुडतुडे, पतंग सर्वांच्या बंदोबस्तासाठी आपणास इकोफंगी बी वापरता येतं. आता इकोफंगी बी कसे वापरायचे? तर मित्रांनो 21 दिवस वयावरील कोणत्याही पिकाला इकोफंगी बी 50% प्रमाणात घेऊन फवारणी करावी आणि एकरी 200 लिटर आळवणीला द्यावे. मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे की इकोफंगी बी हे द्रावण इतर कोणत्याही DKC औषधात मिसळून फवारणी अथवा आळवणीमधून देऊ नये. इकोफंगी बी या औषधाची फवारणी आणि आळवणी ही कायम वेगळी करावी, सेपरेट करावी. याचं शास्त्रीय कारण मित्रांनो असं आहे, कारण बिवेरिया बॅसियानाचे जीवाणू जे पिकाच्या त्वचेमध्ये जाऊन विषारी पदार्थ स्त्रवतात, एन्झाईम्स स्त्रवतात, त्यामुळे किडींचा बंदोबस्त होतो, किडी ठार होतात. तर या बिवेरिया बॅसियानाच्या गुणाला, या बॅक्टेरियाच्या या किडी नष्ट करण्याच्या गुणाला आणि विषारी पदार्थ स्त्रवण्याच्या गुणाला इतर DKC पदार्थातील जीवाणू काहीसा प्रकारात अडथळा आणत असतात. म्हणून अशी शिफारस आहे की इकोफंगी बी हे नेहमी एकटे फवारावे आणि आळवणीमधून एकटे द्यावे. मित्रांनो तसेच इकोफंगी बी हे द्रावण पाकिटावर दिलेल्या सूचनेनुसार तयार करावे. मित्रांनो या इकोफंगी बी औषधामध्ये केवळ बिवेरिया बॅसियाना हा मायक्रोबियल बॅक्टेरिया नसून त्यामध्ये कित्येक गुणकारी बॅक्टेरियांचे स्टेन उपलब्ध आहेत, जे पिकाच्या संपूर्ण कीटनाशन आणि संपूर्ण वाढीसाठी, उत्पादन वाढीसाठी 24 तास कार्य करत असतात. तर मित्रांनो अशा प्रकारे बहुगुणी, शक्तिशाली आणि क्रांतिकारक असे हे इकोफंगी बी बिवेरिया बॅसियाना जैविक कीटनाशक पीक संवर्धक आपण काळजीपूर्वक तयार करावे आणि फवारणी व आळवणी सांगितल्याप्रमाणे शिफारसीप्रमाणे वेगवेगळे करावे. अशा प्रकारे या इकोफंगी बीचा विधी व वापर असल्यामुळे आपण जर तो व्यवस्थित केलात तर आपणास उत्कृष्ट परिणाम मिळतात. या उपर मित्रांनो जर आपण इकोफंगी बी शिफारसीपेक्षा इतर वेगळ्या प्रकारे वापर करण्याचा प्रयत्न केलास तर आपणास त्याचे मनासारखे रिझल्ट मिळत नाहीत. तर मित्रांनो इकोफंगी बी आपण वापरा आणि आपली जैविक शेतीचा आनंद घ्या. धन्यवाद.